नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपण आज या व्हिडिओमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन यावरती भाषण पाहणार आहोत। जरी झाला स्वतंत्र भारत देश, मराठवाडा होता निजमाचा प्रदेश। मराठवाडा होता निजमाचा प्रदेश, लोह पुरुषाने दिला फौजेला आदेश। लोह पुरुषाने दिला फौजेला आदेश। मराठवाडा मुक्ती संग्राम देतो, मराठवाडा मुक्ती संग्राम देतो। राष्ट्रीय एकतेचा संदेश, राष्ट्रीय एकतेचा संदेश। आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर, येथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। 15 ऑगस्ट 1947 रोजी जेव्हा संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याच्या प्रकाशामध्ये उजळून निघत होता, तेव्हा त्याच वेळी हा मराठवाडा निजामाच्या अत्याचारामध्ये होरपळून निघत होता। भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 1 वर्ष 1 महिना व 2 दिवस ही संपूर्ण मराठवाड्यातील जनता निजामाशी झुंजत राहिली आणि अखेर हा मराठवाडा स्वतंत्र भारतामध्ये सामील झाला। या अतुलनीय पराक्रमाची शौर्यगाथा म्हणजेच 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे फक्त काही वर्षांपूर्वीच्या निवांततेची आठवण नव्हे, तर ती स्वातंत्र्याच्या आपल्या सर्वांतील अटल संकल्पनेचा एक संग्राम आहे। त्यामुळे आजचा दिवस म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या संघर्षाची व आपल्या प्रगतीच्या संघर्षाची आठवण आहे। देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले असले तरी आपला मराठवाडा त्या दिवशी पारतंत्र्यातच होता। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव हे मराठवाड्यातील 8 जिल्हे तेव्हा ते निजामाच्या राजवटीमध्ये होते। निजाम तत्कालीन भारतामधील सर्वात बलाढ्य संस्थानिक होता। मराठवाड्यासह सध्याचं तेलंगणा राज्य आणि कर्नाटकमधील काही भाग निजामाच्या ताब्यात होता। निजामाचे रझाकार सैन्य जनतेवर खूप अत्याचार करत होते। लोह पुरुष म्हणून ओळखले जाणारे व देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलिनीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यांनी निजामाशी सुरुवातीला चर्चा करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही। म्हणून चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारनं लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला। सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामाच्या विरोधात पोलीस ॲक्शनची घोषणा केली। भारतीय लष्कराच्या पराक्रमापुढे निजामाच्या रझाकारांनी गुडघे टेकले। निजामाचा पराभव झाला। अखेर मराठवाडा मुक्तीचा तो दिवस उजाडला। या लढ्यामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांना आपले बलिदान द्यावे लागले। अशा या सैनिकांना मी कोटी कोटी प्रणाम करते आणि एवढेच म्हणते की मराठवाडा आमचा मान, मराठवाडा आमचा मान, सन्मान आणि अभिमान, सन्मान आणि अभिमान। म्हणून तर उत्साहाने साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। अशाच नवनवीन भाषणांसाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा।